नमस्कार, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर। मी स्वागत करतो माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं। आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे ते डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांबद्दल। बरेच लोक माझ्याकडे येतात, विशेष करून महिला येतात आणि महिला मला म्हणतात की डोळ्याखाली काळी वर्तुळ साठलेले आहेत, डोळ्याखालची काळी वर्तुळ घालवण्यासाठी काहीतरी इलाज सांगा। तर डोळ्याखालची काळी वर्तुळ ही बऱ्यापैकी झोप नीट न झाल्यामुळे येतात। बऱ्याच ठिकाणी काय होतं की थायरॉइड म्हणजे हार्मोन्स इनबॅलन्स मुळे सुद्धा काळी वर्तुळ येतात। बऱ्याच महिलांना डिप्रेशन मध्ये जाण्याची सवय असते, पुरुषांमध्ये सुद्धा डिप्रेशन मध्ये असल्यानंतर सुद्धा आपल्याला डोळ्याखाली काळी वर्तुळ असतात। एकाच विषयावरती जास्त वेळ विचार करणे म्हणजे एखाद्या विषयाला चिटकून राहणे असं आम्ही म्हणतो। तर अशा पद्धतीने सुद्धा डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात त्या विचारांमुळे। अजून जर सांगायचं झालं तर अपचनामुळे एक जास्त, कारण कसं मायनर पद्धतीचं अपचन असतं बघा। बऱ्याच लोकांना ना अपचनाचा त्रास असतो का किंवा त्यांना माहिती पण नसतं की आपल्याला अपचनाचा त्रास आहे, ऍसिडिटी आहे, पित्त, याच्यामुळे सुद्धा डोकेदुखीमुळे सुद्धा डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात। तर या आणि बऱ्याच लोकांना अनुवंशिक सुद्धा असू शकतं। शक्यतो करून अनुवंशिकता कमी असते, पण मोस्टली मला वाटते की ठराविक बोटावर मोजण्या इतक्या लोकांना अनुवंशिकतेमुळे सुद्धा डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात। तर ही काळी वर्तुळ आपल्याला जर घालवायची असतील तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घालवू शकतो, फक्त आपल्या आहारात बदल करून। आहारात बदल म्हणजे काय की मध्ये तुमच्या बीटाचं प्रमाण वाढलं पाहिजे, तुम्ही बीट खाल्ले पाहिजेत, तुम्ही तीळ भाजून खाल्ले पाहिजेत, आणि तुम्ही जे आपण लाडू करतो ना राजगिऱ्याचे, तसे राजगिऱ्याचे लाडू किंवा राजगिरा हा तुम्ही खाल्लात तर बऱ्यापैकी डोळ्याखालची काळी वर्तुळ कमी होऊन जातात। त्याच सोबत सांगेन की बऱ्याच लोकांना सांगितलं ना की थोडंसं काकडी डोळ्यावरती ठेवा, तर ते म्हणतात आता आम्हाला वेळ कुठं आहे, झोपायला लागतं ते काकडी डोळ्यावर ठेवून। तर काही नाही, अगदी काकडी तुम्ही 10 ते 15 मिनिटं जरी समजा काकडीचा कट केलात आणि तो जर कट समजा तुम्ही जर ते सलाड जर डोळ्यावरती ठेवलात, तुम्ही बीटाचं सलाड पण डोळ्यावरती ठेवू शकता। त्याचबरोबर तुम्ही बऱ्यापैकी आवळा कट करून सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यांवरती ठेवू शकता। हे जर समजा अशा पद्धतीनं तुम्ही जर डोळ्यांची काळजी घेतलात तर यामुळे डोळे खूप सुंदर दिसायला लागते, डोळ्यामध्ये चमक वाढायला लागेल, त्याचबरोबर डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळ ही कमी व्हायला लागतील। अगदी करून बघा आणि मग सांगा। छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही लोकांना सांगत असतो। आता त्याचबरोबर बऱ्याच लोकांना कसं असतं की डोळ्यांची काळजी घ्या, डोळे छान झाले, पण बऱ्याच महिलांचे बघा ॲब्रोचे फार प्रॉब्लेम्स असतात। ॲब्रो कमी होणे, ॲब्रो बऱ्यापैकी मला वाटतंय दाट ॲब्रो हवे असतात, म्हणजे त्यांना पार्लर मध्ये जाऊन ते व्यवस्थित त्यांना लाईन आउट करून बऱ्यापैकी त्यांना एक आकार देता येऊ शकतो। म्हणून बऱ्याच महिला मला म्हणतात की ॲब्रोसाठी पण काहीतरी सांगा। तर ॲब्रोसाठी हे सगळे पद्धती तुम्ही वापरू शकता, याच्यातून ॲब्रो तुमचे छान होतील। नसेल तर ॲब्रो सिरम, तोडकर संजीवनीचं ॲब्रो सिरम आहे, जे तुम्ही लावू शकता, म्हणजे चाई पडलेल्या ठिकाणी ही ते उपयोगाला येतं। ज्यांना कोणाला पुरुष मंडळींना बियर्ड म्हणजे दाढी जर तुम्हाला समजा दाट हवी असेल, किंवा बऱ्याच पुरुषांना बऱ्याच ठिकाणी दाढी येत नाही बघा, तर ती दाढी फुल दाढी येण्यासाठी, ॲब्रो फुल येण्यासाठी, छान प्रकारचे ॲब्रो येण्यासाठी काळे आणि तेही जाडसर ॲब्रो येतील। दाढी ही तुम्ही खूप छान प्रकारे वाढवायची असेल तर तुम्हाला दाढीसाठी सुद्धा ते सिरम आहे, ते सिरम तुम्ही घेऊ शकता, लावू शकता। मार्केटला सगळीकडे अवेलेबल आहे। इवन तुम्ही कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात जावा किंवा मेडिकल शॉप्स मध्ये जावा, तुम्हाला हे कोणत्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन न घेता, प्रिस्क्रिप्शन न मागता हे डायरेक्ट तुम्ही ॲब्रो सिरम तोडकर संजीवनीचं घेऊ शकता, ज्यानं करू शकता तुमच्या केसांची निगा खूप छान प्रकारे। आणि जिथं चाई पडली असेल किंवा जिथं केस कमी असतील, तुमच्या दाढीला असू द्यात, ॲब्रोला असू द्यात, हे चेहऱ्यासाठीच फक्त उपयोगाला आहे, ते तुम्ही कुठेही घेऊ शकता। चाई म्हटलं तर डोक्यात चाई असेल तरीही तुम्ही याचा वापर करू शकता, पण सगळ्यात बेस्ट रिझल्ट हा तुम्हाला ॲब्रोला आणि तुमच्या दाढीला याचा खूप छान प्रकारे उपयोग होऊ शकतो। तर नक्की तोडकर संजीवनीचे सर्व प्रोडक्ट ऑल महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे अवेलेबल आहे, आपण घेऊ शकता आणि आपलं आयुष्य निरोगी व निरामय करू शकता। आरोग्याची सुरुवात, निरोगी जीवनाचा मंत्र म्हणजे तोडकर संजीवनी। नक्की बघत राहा आमचं चॅनल। थँक्यू, धन्यवाद।